नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डेझी फ्लावर कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता डेझी फ्लावर बनवण्यासाठी तुम्हाला जे कलर आवडतात ते कलरचे तुम्ही पाईप क्लीनर घेऊ शकता. आता इथे मी या कलरचे पाईप क्लीनर घेतलेले आहे. तुम्हाला ज्या कलरमध्ये बनवायचं आहे ते तुम्ही पाईप क्लीनर घेऊ शकता. आता त्या डेझी फ्लावरची पाकळी कशी बनवायची तर ते आपण पहिल्यांदा बघूया. आता मी इथे एक पाईप क्लीनर घेतलेला आहे. त्याला असं मधोमध सेंटरला मी दुमडल्यानंतर आता इथे मी कट करणार. ठीक आहे. आता हे जे आपल्याला एक छोटी पाईप क्लीनर भेटला होता त्याला सुद्धा असं इथे सेंटरला दुमडायचं. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीने हे बघा, हे अशा पद्धतीने मी दुमडल्यानंतर हे असा व्ही शेपमध्ये झाला. ठीक आहे. आता हे जे टोक आहे ते मी इथे मध्ये पुन्हा सेंटरला घेतलं. अशा पद्धतीने इथे दुमडलं आणि इथे एक छोटासा पिळ देऊन घेतला. ठीक आहे. आता हे जे उरलेलं आहे इकडचं हे दुसरं टोकसुद्धा त्याच पद्धतीने मी असं इथे खाली दुमडलं आणि त्यालासुद्धा इथे एक पिळ देऊन घेतला. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे जे आहे हे थोडंसं बोटाच्या साहाय्याने असं इथे दाबायचं आणि हे अशा पद्धतीची पाकळी आपण तयार करू शकतो. आता इथे मी हे दोन्ही एकत्र केलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते सेपरेटसुद्धा करू शकता. म्हणजे कसं ते सुद्धा दाखवते. हे बघा, हा पाईप क्लीनर घेतला. हे जे आपण इथे मध्ये दुमडलं होतं तर यालासुद्धा इथे मधून कट करायचा. जो छोटा पाईप क्लीनर झाला होता त्याला असा इथे मधून कट करायचा. आता कट केल्यानंतर काय करायचं, हे आपल्याला हे दोन मिळाले. त्यानंतर हे बघा, हे असं दुमडून घ्यायचं. हे इथे दुमडलं आणि हे खाली आपलं एक पिळी देऊन घ्यायचा म्हणजे ते निघणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने ही एक सेपरेट पाकळी तयार झाली. दुसऱ्याची सुद्धा तुम्ही असंच करू शकता. हे बघा, हे असं हे दुमडायचं. खाली जे टोक राहतात त्याला पिळी देऊन एकत्र करून घ्यायचं म्हणजे ते निघणार नाही. असे व्यवस्थित करून घ्यायचे. तर ह्या दोन आपल्याला पाकळ्या भेटल्या अशा. म्हणजे हे इथे आपलं जॉईंट झालं होतं आणि हे आपण सेपरेट केलं. तर तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपल्याला डेझी फ्लावर बनवण्यासाठी 2 लेअर करायचे आहेत. मग हे असे सेपरेट साधारणपणे 13 किंवा 14 आपल्याला बनवायचे आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्ही असे एकत्र केले तर तुम्ही असे 7 बनवू शकता. ठीक आहे. एका लेअरला आपल्याला 13 किंवा 14 लावायचे आहेत. मग असे आपल्याला 2 लेअर करायचे आहे. मग त्या पद्धतीने तुम्ही हे असे सिंगल बनवू शकता किंवा हे असे एकत्रसुद्धा करू शकता. ठीक आहे. आता ह्या बाकीच्यासुद्धा मी पाकळ्या तयार करून घेते. आता ह्या सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. जेवढ्या आपल्याला लावायच्या आहेत तेवढ्या सगळ्या पाकळ्या मी तयार केलेल्या आहेत. आता आपल्याला मध्ये सेंटरला लावण्यासाठी येलो कलर पाहिजे आहे. आता इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मध्ये लावण्यासाठी कलर घेऊ शकता. ठीक आहे. आता हा येलो कलरचा पाईप क्लीनर मी घेतला. त्याला मी आता इथे अशा पद्धतीने दुमडणार आहे. हे बघा, इथे सुरुवातीपासून असं दुमडत यायचं आणि असा राऊंड करत जायचं. पूर्ण पाईप क्लीनर आपल्याला अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण राऊंड करायचं आहे. पूर्ण पाईप क्लीनर आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे. असं गुंडाळत यायचं आहे. त्याला असं गोल शेपमध्ये त्याला असं गुंडाळत यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि आता हे जे शेवटचं टोक राहिलेलं आहे त्याला आपल्याला गमच्या साहाय्याने इकडे खालच्या साईडला चिटकवून द्यायचं आहे. हे बघा, आता इथे मी इकडे थोडासा गम लावणार. अशा पद्धतीने खाली गम लावून ते आपल्याला चिटकवून द्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे तयार झालं. आता हे अशा पद्धतीने तयार झाले. आता आपल्याला गम घेऊन पुन्हा असं याला इकडे लावून घ्यायचं आहे. आता एक सर्कलमध्ये लावून घ्यायचं. त्यानंतर जे आपण पाकळ्या केल्या होत्या
त्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. आता एक पकडण्यासाठी तुम्ही खाली असं काही ठेवू शकता, एखादं झाकण असेल तर ते झाकणसुद्धा वापरू शकता. ठीक आहे, सगळ्या पाकळ्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. जेवढ्या बसतील तेवढ्या इथे गोलाकार याच्यामध्ये लावून घ्यायच्यात व्यवस्थित. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण आपली ही एक लेयर लावून झालेली आहे. ठीक आहे, हे बघा, हे इकडून असं दिसेल. आता हे एक लेयर लावून झालं. पुन्हा आपल्याला इकडे असा गम लावायचा आणि पुन्हा ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या परत त्याच्यावरती लावून द्यायच्या. या पद्धतीने असं आपण इकडे आता गम लावून घेणार. जसा पाहिजे तसा आपण गम लावायचा. ठीक आहे, आणि वरती ह्या पुन्हा दुसरी लेयर आपल्याला बनवायची आहे, तर ह्या पाकळ्या लावून द्यायच्या. अशा पद्धतीने आपल्याला ते दुसरी लेयरसुद्धा कंप्लीट करून घ्यायची. लावताना थोडं जवळ लावायच्या, म्हणजे ते दिसताना छान दिसतं, भरगच्च असं फूल दिसतं आपलं. हे बघा, हे अशा पद्धतीने आपले दोन्ही लेयर तयार झालेले आहेत. पुढच्या साईडने असं दिसेल. मग आता काय करायचं, आपल्याला ह्या पाकळ्यांना थोडासा शेप द्यायचा आहे प्रत्येक पाकळीला. डेझियाच्या फ्लावरला जसं असतं त्या पद्धतीने आपल्याला थोडं बोटाच्या साईने असं जरा इथे दाबायचं. प्रत्येक पाकळी अशी व्यवस्थित शेप देऊन घ्यायची. त्यानंतर यांना असं इथे पुढच्या साईडला दुमडायचं आणि अंगठ्याने असं करायचं. इथे प्रेस करायचं, पुन्हा कडेला प्रेस करायचं, इकडे पुढे प्रेस करायचं, इकडे असं कडेला करायचं. अशा पद्धतीने प्रत्येक याला आपण थोडासा शेप घेऊन देणार, म्हणजे शेप द्यायचा आहे आपल्याला असा, म्हणजे जर आपल्याला फूल जसं आहे त्या पद्धतीने ते दिसलं पाहिजे म्हणून. हे बघा, प्रत्येक पाकळीला आपल्याला शेप द्यायचा आहे, तरच ते छान दिसणार आहे. हे बघा, ही वरची लेयर झाली. आता त्याच पद्धतीने हे खालच्या लेयरला सुद्धा आपल्याला करायचं आहे. थोडंसं प्रेस करायचं आणि अशी खालच्या साईडला जराशी दुमडून घ्यायची. टोकाला जे आहे ते टोक थोडेसे असे खाली वाकवायचे अशा पद्धतीने, म्हणजे ते आपलं फ्लावर दिसायला छान दिसेल. प्रत्येक पाकळीला शेप देऊन घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण त्यांना शेप दिला. बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता. आता मी इथे पर्पल कलर घेत आहे. ही एक तार घ्यायची. तुमच्याकडे तार नसेल तर तुम्ही दुसरंही असं पातळ काहीतरी घेऊ शकता. आता हा पूर्ण पाईप क्लीनर घ्यायचा एक, आणि तो असा इथे मध्ये ठेवायचा, आणि ह्या पाईप क्लीनर म्हणजे ही जी तार आहे त्याच्याभोवती हा पाईप क्लीनर असा गुंडाळायचा. हे बघा, अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे त्यांना असं गुंडाळून घ्यायचं. पूर्ण पाईप क्लीनर आपल्याला त्याला असाच दुमडून घ्यायचा आहे, असं म्हणजे असं गुंडाळून घ्यायचं याला. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर काय करायचं, हळूच आपल्याला याच्यातून काढून घ्यायचं आहे. या तारेतून तो काढून घ्यायचा. तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे मिळून जाईल. ठीक आहे, आता काय करायचे, हे जे दोन टोकं आहेत ते ग्लूच्या साहाय्याने असं एकमेकांना चिटकवून घ्यायचं. हे बघा, चिटकवल्यानंतर ह्या अशा पद्धतीने हा शेप तयार झाला. आता आपल्याला पुन्हा इथे गम लावायचा आणि हे याच्यावरती चिटकवून घ्यायचं आहे.
हा इथे ग्लू लावून घेतला आणि हा जो आपण राऊंड केलेला होता तो असा याच्यावरती इथे चिटकवून द्यायचा अशा पद्धतीने. हे बघा, ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला चिटकून द्यायचं. तर हे आपलं असं वरचं फूल तयार होतं. आता आपल्याला याच्यासाठी खाली आपल्याला दांडी बनवायची आहे. तर आता आपण त्याच्यासाठी लागणारी खाली जे आहे ते आपण दांडी बनवून घेऊया. ठीक आहे. आता ते कसं करायचं त्यासाठी सुद्धा आपल्याला एक ग्रीन कलरचा पाईप क्लिनर घ्यायचा. ठीक आहे. ग्रीन कलरचा पाईप घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा अशा पद्धतीने इथे दुमडून घेतल्यानंतर हे इथे आहे असं थोडंसं असं बोटाचं जे पुढचं टोक आहे एवढ्या पद्धतीने आपण त्याला इथे असं हे बघा हे अशा पद्धतीने आपण करून घेतलं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं. असं इथे दुमडून घ्यायचं. ठीक आहे. आता हे जे टोक राहिलेलं आहे इकडचं हे सुद्धा तेवढ्याच मापामध्ये इथे असं आपल्याला दुमडायचं आहे. तेवढंच माप घ्यायचं आणि दुमडायचं आणि पुन्हा इथे पीळ मारून घ्यायचं. ठीक आहे. आता हे इकडचा टोक राहिलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे. तेवढंच माप घ्यायचं आणि त्या याच्यावरती आपण त्याला दुमडायचं आणि इथे पीळ देऊन घ्यायचं आणि थोडंसं बोटांनी इकडे असं हे करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, त्याला शेप द्यायचा आणि हे जे खाली राहिले ते पुन्हा असं एकत्र करायचं. ठीक आहे. याला पुन्हा पळा. ठीक आहे. हे अशा पद्धतीने हे आपल्याला असे 2 बनवायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 बनवायचे आहेत. तर आता हे बघा हे एक माझ्याकडे मी बनवलेलं आहे आधी. हे बघा हे असे 2 झाले. आता हे काय करायचे आहेत आपल्याला इथे खाली लावायचे आहेत. असे इकडे जेव्हा आपण लावतो ना हे अशा पद्धतीने आपण इकडे यांना गमच्या साह्याने चिटकवून देणार आहोत. आता हे एकत्र केल्यानंतर यांना असं शेप द्यायचा आपल्याला थोडा. ओके. आणि गमच्या साह्याने असं आपण इथे चिटकून देणार अशा पद्धतीने. हे बघा असं आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. तर ते मी आता लावून घेते. गमच्या साह्याने अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलं. हे बघा हे अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार आहे. आता याच्यासाठी परत आपल्याला पान पण बनवायचं आहे. हे आपण याला खाली लावण्यासाठी हे स्टेम झाले. आता हे खाली पान बनवायचं आहे. त्यालासुद्धा एक ग्रीन कलरचा पाईप क्लिनर घ्यायचा, तो मधून कट करायचा, दुमडायचे दोन्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. पुन्हा आता हे एकमेकांमध्ये घातल्यानंतर वरती याला एक राऊंड देऊन घ्यायचा. हे वरचे दोन्ही टोकं असे खालच्या साईडला करायचे. मग हे जे 4ही टोकं आपल्याला एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित आणि खाली जे मोठं टोक असेल त्याने हे सगळं एकत्र घेऊन पीळ मारून घ्यायचा. अशा पद्धतीने हे आपलं पान तयार झालं. ठीक आहे. आता इथे आपल्याला दांडी लावायची आहे. मग काय करायचं इथे ग्लूगन लावून घ्यायचं म्हणजे गम लावायचा आणि इथे आतमध्ये याला इथे लावून घ्यायचं दांडी. ठीक आहे. आता मी इथे याला गम लावून घेते. ह्या दांडीला मी इथे गम लावून घेतलेला आहे. तर ते काय करणार मी आता इथे हे जे मध्ये आहे इथे असं यांच्यामध्ये इथे ठेवायचं. हे सगळे एकत्र करायचे म्हणजे हे इथे याला चिटकून जाईल व्यवस्थित. ठीक आहे. ती दांडी त्याला गम लावलेला असल्यामुळे आपल्याला ही दांडी चिटकवायला मदत होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याला इथे चिटकवतो. आता याला काय करायचं आहे आपल्याला जी ग्रीन कलरची रिबीन आहे त्याने आपण अटॅच करून घेणार आहे. आता याला आपण ग्रीन कलरच्या रिबीनने एकत्र करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ह्या अशा पद्धतीने याला आपल्याला ग्रीन कलरची टेप जी आहे ती लावून घ्यायची. ह्याचा घेतलं थोडंसं लावताना थोडी खेचून घ्यायची. असं लावत आल्यानंतर मध्ये जे आपण पान बनवलेलं होतं तर ते सुद्धा आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे.
वाटल्यास तुम्ही त्याला छोटासा गमसुद्धा लावू शकता किंवा डायरेक्ट तसंही अटॅच करू शकता. ठीक आहे, हे इथे मी लावून घेते. इथे ठेवलं अशा पद्धतीने आणि ही त्याच्यावरून टेप आपण फिरवून घ्यायची. हे अशा पद्धतीने पूर्ण दांडीला आपल्याला ही ग्रीन टेप लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ग्रीन टेप लावून घेतली. हे बघा, आणि हे छान असं आपलं हे फ्लावर तयार झालेलं आहे. हे बघा किती सुंदर फूल दिसते. तुम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे बघा सुंदर असं आपलं हे फूल तयार झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीचं छान दिसतंय. बघा ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.